आज आपल्यासोबत आहे बाळूभाऊ खोब्रागडे, बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेंचे हे पुतणे. आज आपलं सुधाताई आजींना भेटलो आहे. सुधा आजींचे ते पुत्र. आपण विचारूया काही जुन्या आठवणीबद्दल. आपण यांच्यासोबत चर्चा करूया. भाऊ, नवराष्ट्र नववार्तामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. भाऊ, काय सांगाल? 16 ऑक्टोबर 1956चा तो काळ. चंद्रपुरात लाखो अनुयायांनी बाबासाहेबांकडून दीक्षा घेतलेली आणि 17 ऑक्टोबरला ते तुमच्या इथे आले होते. काही जुन्या आठवणीला उजाळा देऊ शकाल? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956ला नागपूर येथे धम्मदीक्षा दिली. त्यानंतर तद्वतच बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचा आग्रह आणि देवाजी बापू खोब्रागडे यांची विनंती, बाबासाहेबांना त्यांनी वारंवार विनंती केली की चंद्रपूरला धम्मदीक्षेचा सोहळा झाला पाहिजे. म्हणून बाबासाहेबांना आग्रह बॅरिस्टर साहेबाचा अनेकदा, पण बाबासाहेबांनी म्हटलं ठीक आहे, नागपूरचा झाल्याबरोबर आपण चंद्रपूरला घेऊ. मग चंद्रपूरला 16 ऑक्टोबर त्यांनी तारीख दिली. आणि जेव्हा चंद्रपूरला आणायच्या वेळेस हा आपला नेहमीचा आपण जो नागपूर रोड होता आपला, तर तेव्हा रस्ते बंद होते त्या काळात. त्या काळात रस्ते बंद असल्यामुळे बाबासाहेबांना उमरेड, नागबीड, मूल मार्गे आणण्यात आलं. मूलच्या रेस्ट हाऊसमध्ये बाबासाहेबांना मग थकल्यामुळे थोड्या वेळ थांबवलं. मग रात्री 7-7:30च्या दरम्यान चंद्रपूरला आणलं. तर सरळ मग त्यांची गाडी जी होती ना, असं प्लॅटफॉर्मच बनवलं होतं. म्हणजे स्टेज उंच होता, खूप उंच होता. तर त्या स्टेजपर्यंत जाईल असा तो प्लॅटफॉर्म बनवला होता. आणि तिथपर्यंत ती गाडी गेली आणि बाबासाहेबांनी तिथून मग त्यावेळेस 3 लाखाच्या वर अनुयायी आले होते. आणि तिथून मग बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिल्या. आणि बाबासाहेब काही जास्त बोलले नाही. आणि तेव्हा लोकांना धम्मदीक्षा बाबासाहेबांच्याच हातून मिळाली. आणि तेव्हापासून सर्व लोकांनी, म्हणजे त्या काळात असं होतं की सर्वजण बाकीचे देवदेवतांना मानत होते, पण मग त्यांनी सर्व 16 ऑक्टोबर 17 ऑक्टोबर सर्वांनी आपापल्या घरचे सर्व देवदेवता म्हणजे काढून टाकले घरून. तर अशा प्रकारचा धम्मदीक्षा सोहळा होता. आणि त्यावेळेस आमच्या घरचे, म्हणजे आमची आई आजही जिवंत आहे, आमची आई सांगते की त्यावेळेस चंद्रपूरचं पूर्ण मार्केट जे आहे ते मार्केटमध्ये कपडा मिळत नव्हता. म्हणजे लोकांना कपडे शिवायचे, बाबासाहेब येणार आहेत म्हणून पांढरे कपडे शिवायला कपडा मिळत नव्हता. ज्यांना ज्यांना भेटला त्यांनी शिवले, पण बाकीचे आजूबाजूच्या गावातूनच जे भेटले ते घेतले. आणि पुन्हा साडी पण मिळत नव्हती, म्हणजे महिलांसाठी वगैरे. म्हणजे अशा प्रकारची ती, म्हणजे सर्वांना एकूण एक दुकान पाहिलं, पण जे ज्यांना भेटलं त्यांना भेटलं, बाकीच्यांना नाही भेटलं, अशा प्रकारची ती परिस्थिती होती. कारण तो सोहळा अद्भुत असा सोहळा होता तो. म्हणून सर्व बाबासाहेब येत आहेत म्हणून एवढे खुश होते लोक की काही विचारू नका. मग त्या दिवशी बाबासाहेबांनी इथे मग देवाजी बापूंनी विनंती केली की थोड्या वेळासाठी 5 मिनिटासाठी घरी चला म्हणून. तर बाबासाहेबांनी होकार दिला. आणि त्यांच्यासोबत माईसाहेब आणि त्यांचे सेक्रेटरी नानकचंदजी रत्तू हे आले आणि घरी बसले. 10-15 मिनटं बसले ते. आणि मग 10-15 मिनटं बसल्यावर त्यांना आमच्या आई सांगत राहते नेहमी की मी चहा बनवून दिला. बाबासाहेबांनी घेतला, टेबलवर ठेवला. आई पाया पडायला गेली तर पाया वगैरे नाही पडायचं असं म्हटलं. तर अशा प्रकारचा तो सोहळा होता. आणि त्यावेळेस घरचे सर्वच मंडळी, म्हणजे बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे साहेब, श्रीहरिदादा खोब्रागडे, हेमचंद्र खोब्रागडे, गिरीश खोब्रागडे, श्याम खोब्रागडे, शांताबाई सहारे, प्रमिला रंगळे, हे बॅरिस्टर साहेबांचे सर्व भाऊ बहीण उपस्थित होते. आणि अजून सर्व नातेवाईक सर्व तिथे उपस्थित होते. आणि मग त्या दिवशी म्हणजे म्हणजे पूर्ण हा रस्ता चारहीकडून पूर्ण लोक जिकडून बाबासाहेबांना पाहायला भेटेल तिकडून पाहत होते. तर अशा प्रकारे लोक म्हणजे गर्दी करून होते. इथे खूप लाखोच्या संख्येत गर्दी होती घरासमोरही. की इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी इथे घरासमोरही झाली होती. तर अशा प्रकारे बाबासाहेबांनी सर्वांनी बाबासाहेबांना भेटण्याचा प्रयत्न केला, पण सर्वांना भेटू शकलं, पण सर्वांनी बाबासाहेबांना पाहिलं. बोलू शकले नाही बाबासाहेबांना, पण स्वतःहून पाहिलं लोकांनी. आणि लोक अक्षरशः खुश होते ना, रडतही होते. म्हणजे आनंदाश्रू म्हणतो ना, तसे बाबासाहेब आम्हाला भेटले बाबा, दिसले बाबा म्हणून अक्षरशः रडतही होते. तर अशा प्रकारचा तो सोहळा होता. आणि खूपच म्हणजे आनंदमय वातावरण, शांततेचं वातावरण, आनंदमय वातावरण. म्हणजे सर्वांना असं वाटलं की आम्ही धन्य झालो बाबासाहेबांना पाहून. आणि बाबासाहेबांना पाहिल्यावर सर्वांना खुशी झाली, एकदम एवढी खुशी की काही विचारू नका. म्हणजे सर्व खुश झाले. अशा प्रकारचा तो सोहळा होता.
16 ऑक्टोंबर 1956ला बाबासाहेब आल्यानंतर चंद्रपूरची दीक्षाभूमी हा धम्म सोहळा, लाखो अनुयायी चंद्रपुरात आलेले, हा धम्म सोहळामुळे ही भूमी पावन झालेली. आज आपल्यासोबत सुधा आजी आणि बाळूभाऊ आहेत. यांनी या जुन्या आठवणीला उजाळा दिला आहे. मी धनंजय साखरकर, नवराष्ट्र नववार्तासाठी चंद्रपूर.